तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती मंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 101. पहा, त्याप्रमाणे सर्व सुखासह मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढत येईल. जसा एखादा प्रेमळ माणूस आपल्या प्रिय व्यक्तीच्या मागे मागे जातो, तसा सर्व सुखासह मूर्तिमंत देवच भक्ताच्या मागे येतो. जो भक्त निष्काम भावाने, श्रद्धेने आणि प्रेमाने ईश्वराचे स्मरण करतो, त्याच्या मागे सर्व सुख, शांती, समाधान आणि कृपा आपोआप येतात. अशा भक्ताला सुखाची मूर्त स्वरूप असलेला परमेश्वरच त्याच्याकडे येतो. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती मंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. रामकृष्ण हरी. तयासाठी वेचू आणि ऐको कानी वारता त्या. तयासाठी वेचू आणि ऐको कानी वारता त्या. क्षेम माझे हरिजन समाधान पुसता त्या. समाधान पुसता त्या. समाधान पुसता त्या. परत्रीचे जे सांगाती, परत्रीचे जे सांगाती, त्यांची याती न विचारी. तुका म्हणे धैर्यवंते, निर्मळ चित्ते सखी ते. तुका म्हणे धैर्यवंते, निर्मळ चित्त सखी ते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा 3 चरणाचा अभंग, त्याच संदर्भ अर्थ याप्रमाणे. संतांसाठी आम्ही आमची वाणी खर्च करू आणि त्यांचीच वार्ता आम्ही आमच्या कानाने ऐकू. माझ्या सर्व हरिजन वैष्णवांचा क्षेम म्हणजे क्षेम, कुशल, वार्ता चांगले आहे का हे विचारण्यातच माझे समाधान आहे. जे लोक माझ्या परलोकीचे सोबती आहेत, त्यांची जात कुळ मी विचारणार नाही. केवळ त्यांच्याकडे हरिभक्त म्हणून मी पाहत आहे आणि म्हणूनच त्यांच्या क्षेम समाचाराची वार्ता मी विचारित आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, जे धैर्यवंत आहेत आणि निर्मळ चित्ताचे आहेत, तेच माझे सखे सोबती आहेत. रामकृष्ण हरी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.